अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला बसल्यानंतर खूप जणांच्या घरामध्ये विटाळ असेल किंवा सुतक असेल, महिलांचे मासिक धर्म आले असेल, मग गुरुचरित्रमध्येच वाचन सोडायचं का? मग याची ह्या काळामध्ये काय करायचं, खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आणि त्याच्यासोबत गुरुचरित्र वाचन करताना काही काही जणांना रडू येतं. गुरुचरित्र वाचन करताना काही काहींना काहीच दिसत नाही, ब्लँक होऊन जातात. आणि गुरुचरित्र वाचन करताना मन जड पडतं, शरीर जड पडतं, काही लक्ष लागत नाही, अशा गोष्टी खूप जणांच्या होतात. मग आपल्या मनातील गुरुचरित्र वाचन करताना जो त्रास होतो ते आपण कोणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि गुरुचरित्र वाचन करताना जर एखादा पुरुष जर गुरुचरित्र वाचत असेल आणि त्यांच्या घरी जर महिलांना अडचण आली तर मग गुरुचरित्र वाचन मध्ये सोडायचं का? अशा प्रश्नांबद्दल जी माहिती आहे, ते उत्तर आहे, ते ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. अजून पण आपल्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावं. आपल्या घरी करा, मठामध्ये करा, केंद्रामध्ये करा किंवा औदुंबराच्या झाडाखाली करायचं. गुरुचरित्र म्हटलं की खूप जणांच्या मनामध्ये भीती येते. भीती सोडून द्या, घाबरायचं नाही. मग मन घाबरलं, आपण काय होतं, घाबरल्यानंतर मग आपण डिसिजन घेऊ शकत नाही. मग गुरुचरित्र वाचायचं का नाही वाचायचं, हा खूप जणांच्या मनामध्ये कन्फ्युज असतं. माझ्याकडून होईल का, मी करेल का, ते डोक्यातून काढून टाकायचं. करता आणि करिता दत्त महाराज आहे, आपण काही नाही, आपण शून्य आहे, हे लक्षात ठेवा. कधी पण आपण स्वतःला कधी ज्ञानी समजायचं नाही, आपण काहीच नाही. आपण आपलं प्रोफेशनल थोडं बाजूला ठेवा. आपण जर डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, कोणी असाल, महाराजांची इच्छा असल्याशिवाय कोणताही व्यक्ती गुरुचरित्र पारायण करण्याला बसूच शकत नाही. म्हणून गुरुचरित्र वाचताना महाराजांना विनंती करायची की बाबा आमच्याकडून तुम्ही करून घ्या, समर्पण भाव ठेवायचा. मग गुरुचरित्र आपण आता वाचायला बसलो समजा, मग सुतक आलं. सुतक कोणाचं पाळायचं? फक्त 3 पिढ्यांचं पाळायचं. 3 पिढी म्हणजे काय? आपले वडील असेल, आजोबा असेल, मुलगा, वडील, आजोबा. मग आजोबाचे भाऊ असेल त्यांचं पाळावं. 3 पिढ्यापर्यंत सुतक पाळायचं. असं पूर्ण गावचं सुतक पाळायचं नाही. असं जर गावचं सुतक आपण पाळायला जर बसलो तर आपण कोणतीच सेवा करू शकत नाही मग. कारण की जन्म आणि मृत्यू हे चक्र आहे, हे सुरूच राहणार आहे खूप, आणि हे चक्र चालूच राहणार आहे. मग याच्यासाठी आपण काय करायचं, 3 पिढ्याचं आहे, 3 पिढ्याच आपण पाळायचं. बाकी काही गोष्टी कोणाच्या पाळायची आवश्यकता नाही. 3 पिढ्या पाळा. जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करायला बसेल ना, तरी मौतीला जायचं नाही कोणाच्या, लक्षात ठेवा. गुरुचरित्राची जी अशी पोथी आहे ती कधीही बंद नाही ठेवायची. आता खूप जण म्हणणार, महिलांचा प्रश्न असतो की दादा आम्हाला मासिक धर्म आहे, मग आम्ही गुरुचरित्र पारायण करायला वाचू का नका वाचू? ज्यांचे 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत जर मासिक धर्माच्या तारखा असेल तर त्यांनी आपल्या जागी दुसरा कोणतरी वाचायला बसेल किंवा दुसरा कोणतरी वाचू शकतो, तर अशांनी त्यावेळेस बसावं. ज्यांच्या 9 तारखे ते 15 तारखेपर्यंत मासिक धर्माची तारीख असेल त्यांच्यासाठी. कारण की अल्टरनेटिव्ह कोणतरी पाहिजे. गुरुचरित्र बंद नाही करू शकत, कोणी गुरुचरित्र वाचायला पाहिजे. मग आपण कोणीतरी बघायचं की अल्टरनेटिव्ह पाहिजे. दुसरा व्यक्ती, आपण नसलो तर दुसरा व्यक्ती वाचला पाहिजे, घरी किंवा केंद्रामध्ये, मठामध्ये, कुठे. आता सगळ्यात पहिले, जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा पुरुष गुरुचरित्र वाचन करतोय, त्याच्या घरामध्ये मुलगी असेल, बायको असेल, कोणाला प्रॉब्लेम आला, खूप जणांचे प्रश्न असे बरं का, की एखादा पुरुष वाचतोय गुरुचरित्र
मुलगी असेल, बायको असेल, त्यांना मासिक धर्म आला तर मग त्या पुरुषांनी पुढं गुरुचरित्र वाचलं तर चालेल का? हे बघा, जो व्यक्ती गुरुचरित्र वाचन करतो, दुसऱ्या घरामध्ये कोणा मासिक धर्म आला असेल तर त्यांच्या हाताने खायचं नाही. खूप जण काय करतात, आंघोळ करून चालतं म्हणतात, त्यांच्या हाताने जेवता. असं नाही चालत. काही असं चुकीच्या गोष्टी करू नका. तुम्ही तुमच्या स्वतःने हाताने स्वयंपाक करा. आईच्या हाताने करू शकता. आई असेल, बहीण असेल, त्यांच्या हाताने जेवण करू शकतो. आणि ज्यांना मासिक धर्म आला असेल त्यांना वेगळ्या खोलीमध्ये बसवा. ते गुरुक्षेत्राच्या जवळ जायला सांगू नका. नाही तर काही काही जण घरामध्ये फिरत असतात. 7 दिवस तरी नियम पाळायला पाहिजे. आता दुसरा असा प्रॉब्लेम होतो की याच्यामध्ये काय होतं की गुरुचरित्र आपण करायला बसतो, सुतक 3 पिढ्यांचं पाळायचं, सगळ्यांचं सुतक पाळायचं नाही. घरामध्ये जर मासिक धर्म आला, आता एखादी सेवेकरी बसलीत ताई सेवा करायला, गुरुचरित्र पारायण करायला, पण काही काही काय होतं, अचानक मासिक धर्म येतो आणि खूप सेवेकरी ना रडता. ताई असेल ती रडती की दादा माझ्यासोबतच का होतं असं, महाराजांना माझी सेवा आवडत नाही का? सगळ्यामुळे लक्षात ठेवा, हे जे मासिक धर्म आहे ना, हे तुमची देणगी आहे. असे खूप आहे की त्यांना मासिक धर्मच येत नाही, त्यासाठी त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते, गोळ्या खावं लागतं. म्हणून तुम्हाला जे निसर्गाने दिलेली देणगी महिलांना, ती कोणासाठी नाही, तुमच्यासाठीच आहे. म्हणून असं काही मनामध्ये विचार आणू नका. काही काही सेवेकरी जे ताई आहे ते खूप रडता की आमचं गुरुचरित्र पूर्ण नाही झालं. तुम्ही 12 महिने 18 काळ कधीही गुरुचरित्र वाचू शकता. त्याच्यामुळे असं हे विचार करू नका तुम्ही की गुरुचरित्र वाचन करताना अनप्लॅन मध्येच प्रॉब्लेम आला, महाराजांना सेवा नाही आवडली का, उगा महाराजांवर तुम्ही अशा गोष्टी करू नका. मासिक धर्म आला, ऍक्सेप्ट करा, दुसरं कोणाला तरी गुरुचरित्र वाचायला बसवा आणि आपण मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो. हेच आपण करू शकतो. पण गुरुचरित्राची पोथी बंद करायची नाही. कोणीच नाही वाचायला मग तशीच ठेवून दिली, असं चालत नाही. कोणी वाचायला पाहिजे आणि त्यांच्याकडून ती वाचन करून घ्यायची. आता दुसरा प्रश्न आहे की गुरुचरित्र वाचन करताना खूप जणांना त्रास होतो. कशामुळे त्रास होतो? ती वास्तुबाधा असते, वास्तुदोष असेल, कोणाच्या घरचं आपण खाल्लं पिल्लं काही असेल, तो त्रास असतो. आणि जी बाधा आहे ती आपल्याला वाचन करू देत नाही. काही काही ठिकाणी गुरुचरित्र पारायण करायला बसले की काही काहींना घाम येतो. काही काही गुरुचरित्र वाचन करायला बसले त्यांना पूर्ण ब्लँक होऊन जातं. काही काही गुरुचरित्र वाचन करायला बसल्यानंतर त्यांना शब्द फुटत नाही. काही काही गुरुचरित्र वाचन करायला बसले की त्यांना हात थरथर कापतात. आणि काही काही जण गुरुचरित्र वाचन करत असताना झोपी जातात. त्यांना झोप येते. झोप आल्यानंतर ते झोपून घेतात डायरेक्ट. गुरुचरित्र नुसतं काही काही जण बोटं फिरवतात. हे कशामुळं होतं? आपण जे काही गोष्टी सेवा करतो, तर गुरुचरित्र अशा गोष्टी न हो त्यासाठी काय करायचं, गोमित्र जास्त शिंपडायचं. जास्तीत जास्त घरामध्ये तुम्ही केंद्रामध्ये गुरुचरित्र वाचायला जाणार असाल तरी पण गोमित्र अंगावर शिंपडायचं. कसं होतं, केंद्रामध्ये आपण जातो, तुम्ही चप्पल घालून जाणार, काही घालून जाणार, तिथे गेल्यावर हातपाय धुणार, पण आपल्या अंगावर गोमित्र, आपण आपली गोमित्राची बॉटल सोबत ठेवायची. हे गोमित्र एवढं पॉवरफुल आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. सगळेजण म्हणतील गुरुचरित्र वाचा, पण हे सोपं आहे. गोमित्राची बॉटल आपल्या कंटिन्यू जवळ ठेवायची. तुम्ही मठामध्ये वाचा, केंद्रात वाचा, औदुंबरात झाडाखाली वाचा किंवा घरी वाचा. 1 अध्याय 2 अध्याय झालं, तुम्हाला वाटतंय आपल्याला आळस येतोय, असं वाटतंय आपल्याला झोप येते, तर गोमित्र अंगावर शिंपडून घ्यायचं. काही काही जण गोमित्र पिता, पण नाही वाटलं तर अंगावर गोमित्र शिंपडा आणि गुरुचरित्र परत वाचायचं. अंगावर गोमित्र शिंपडल्यानंतर आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला झोप येणार नाही. आणि गुरुचरित्र वाचन करताना नुसतं वाचायचं म्हणून संपवायचं नाही, त्यातला भावार्थ समजून घ्या. मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात. तुम्ही मोठ्याने जेव्हा गुरुचरित्र वाचताना श्री गणेशाय नमः, ओम श्री दत्तात्रयाय नमः, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अध्याय पहिला, ह्या पद्धतीने आपण वाचायला पाहिजे. मोठ्याने वाचल्यानंतर तुम्हाला झोप येणार नाही, जांभळी येणार नाही, काही येणार नाही.
मोठ्याने वाचल्यावर. वाचन करताना सवळं घालायचं प्रॉपर. पुरुषांनी सवळं असेल ते घालावं. बनेलवर गुरुचरित्र वाचू नये. जीन्स पॅन्टवर गुरुचरित्र वाचू नये. महिलांनी प्रॉपर साडी घालावी. हातामध्ये बांगड्या असेल, हळद असेल, कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, हे महिलांनी करायचं. काय होतं, आपण वाचन करताना त्या गोष्टी रूपामध्ये तल्लीन व्हायचं. त्या अध्यायामध्ये तल्लीन व्हायचं की त्या काळी गुरु महाराज कसे असेल, त्या काळात त्या गोष्टी रूपात आपण रममान होऊन जायचं. म्हणजे अध्याय कोणता असेल, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असे पूर्ण अध्याय आहे. आणि त्या दिवशीचं म्हणजे समजा पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहे, तर तेवढेच अध्याय वाचायचे. तुम्ही जास्त वाचू नका, अति हुशार होऊ नका. पहिल्या दिवशी 1 ते 9 सांगितले ना, तेवढेच 1 ते 9 वाचायचे. तेवढेच अध्याय, कमी नाही वाचायचे, जास्त नाही वाचायचे. पोथीमध्ये जे नियम दिलेले असतात तेच महत्वाचे असतात. परत गुरुचरित्र वाचन चालताना तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल, तो चालू ठेवावा. मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. आणि गुरुचरित्र ज्या घरामध्ये चालू असेल त्या घरामध्ये वादविवाद, भांडणं हे 100% होणार आहे. 100%. लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही, किंवा तुम्ही पण कमेंट करून मला सांगा. तुम्ही गुरुचरित्र वाचताय ना, त्याची पॉवर खूप असते. काही काहींच्या घरामध्ये ते सहन होतं, काही काहींना सहन नाही होत, काही काहींना वादविवाद होता, भांडणं होता. आणि काही काही ठिकाणी काय होतं की गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन महत्वाचं आहे. बघा, महत्वाची गोष्ट ती, ब्रह्मचर्याचं पालन. गादीवर झोपायचं नाही. आता काही काही मुलं असेल, मुली असेल, ते फोन करतात की दादा आमचं ब्रह्मचर्याचं पालन नाही झालं, तर मग काय करायचं. काही काही मुलं रडतात, काही काही मुली पण रडतात की आमचं ब्रह्मचर्याचं पालन नाही झालं. मग काय करायचं अशा वेळेस. अशा वेळेस सरळ काय करायचं, महाराजांना नाक घासायचं आणि 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करावा. आणि जो व्यक्ती करू शकतो तो 7 दिवस गुरुचरित्र वाचा. ते महत्वाचं आहे. सगळ्यात 3च नियम महत्वाचे याच्यामध्ये. ब्रह्मचर्याचं पालन, गादीवर झोपायचं आणि कोणाच्या घरचं खायचं नाही. मग त्या मुलाचं फोन आला होता ना, म्हटलं मी तुम्ही 7 दिवसामध्ये ना वाईट गोष्टी बघायच्या नाही, वाईट गोष्टी करायच्या नाही. परत 7 दिवसामध्ये मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही, कोणाबद्दलच वाईट विचार नाही आणायचे. ते म्हणे दादा आम्ही सगळ्या गोष्टी केल्या तरी पण मनामध्ये वाईट विचार आले. आल्यानंतर महाराजांना नाक घासा, दर्शन घ्या महाराजांचं, स्नान करा. महाराजांना म्हणा याच्यापुढे आम्ही अशा गोष्टी करणार नाही. जिथं आपण क्षमा मागतो दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात, पण आपण स्वतःच्या हाताने चूक करायची नाही. काही काही महिलांचा प्रश्न असतो की काय म्हणतात की त्यांच्या घरचे ते ब्रह्मचर्य 7 दिवस नाही पाळू शकत, म्हणून नाही पाळू शकत त्याच्यामुळे आम्ही गुरुचरित्र पारायण करत नाही. पण तुम्ही तुमच्या मिस्टरांना असेल ते म्हणा की 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचंय, तर ब्रह्मचर्याचं पालन मी करणार आहे, ते अगोदर सांगून ठेवा. काही काही ठिकाणी उलट असतं, पुरुष असेल तो गुरुचरित्र पारायण करतो, पण महिला असेल ते नाही करत. ते म्हणतात गुरुचरित्र पारायण मला नाही करायचं, तुम्हाला करायचं करा. मग पुरुषांनी पण महिलांना तसंच समजून सांगायचं की 7 दिवस मी गुरुचरित्र पारायण करतोय. महिलांनी समजून सांगायचं 7 दिवस गुरुचरित्र पारायण करतोय की 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन होणं महत्वाचं आहे. हे नवरा बायकोची ऍडजस्टमेंट असती. तुम्ही जर त्याप्रमाणे ठरवलं तर तुम्ही करू शकता, बाकी काही प्रॉब्लेम नाही. जे बॅचलर मुलं असेल त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे, बॅचलर मुलांसाठी, मुलं असेल मुली असेल, वाईट गोष्टी बघू नका. वाईट गोष्टी 7 दिवसामध्ये मन स्थिर ठेवा. रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचून झोपायचं आणि छानपैकी सेवा करायची. तुम्ही मनापासून जर सेवा केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, काही नाही होत. म्हणून प्रत्येकाने सेवा करावी. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला अवश्य तुम्ही कमेंट करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.